नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं आणि सर्व आमदार, सर्व नेते या सर्वांचं सुरुवातीला मी मनापासून अभिनंदन करतो। मित्रांनो, ही निवडणूक एका वळणावर गेलेली होती। गेल्या 4 वर्षात आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर विरोधकांकडून वेगवेगळे आरोप, वेगवेगळ्या टीका, वेगवेगळ्या टिप्पण्या होत होत्या। तो इतिहास साक्षीदार आहे की ज्यावेळी शिवसेना पक्ष धोक्यात आला अशी जाणीव सर्व आमदारांना, महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना, सर्व तळागाळातल्या शिवसैनिकांना व्हायला लागली 22 साली। त्याच वेळी एक वेगळं पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उचललं। गुवाहाटीला जाण्याचा उठाव केला। तो ऐतिहासिक उठाव होता। जगाच्या इतिहासात या उठावाचे इतिहास दत्त म्हणून नोंद घेण्यात आली। ज्यावेळी हा उठाव झाला, संपूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या टीका झाल्या, टिप्पण्या झाल्या, अनेकांनी टीका केली, आमच्या आमदारांच्या घरावर दगड टाकली, घर जाळण्याच्या भाषा केल्या, इथपर्यंत गेलेलं होतं। सर्वांनाही सत्तेसाठी केलं, सत्तेसाठी झालं, या भावना तयार झालेल्या होत्या। परंतु या सत्तेचा लवश सर्वजण मंत्री होते। शंभूराजे देसाई आले होते, गुवाहाटीला मंत्री पदावून आले होते। गुलाबराव पाटील आले होते, मंत्री पदावून आले। उदय सामंत आले, मंत्री पदावून आले। आपले दादासाहेब भुसे साहेब आले, मंत्री पदावून गुवाहाटीला आले। सत्ता कुणाला कमी होती? जे आम्ही आमदार होतो ते आम्हाला माहित होते की आता मंत्रिमंडळ झालेलं आहे, पुन्हा आपल्याला काही संधी मिळणार नाही। तरी सुद्धा हा उठाव एवढ्यासाठी झाला होता की हिंदू हृदय सम्राटांनी ज्या ध्येयाने, ज्या कारणानं विचार घेऊन या राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावानं पक्ष स्थापन करून ही शिवसेना उभा केली, त्या शिवसेनेचा मूळच गाभा होता तो हिंदुत्व हा गाभा होता। जीवनभर संपूर्ण देशाला हिंदुत्व जागा करण्याचं खऱ्या अर्थानं काम कोणी केलं असेल या देशात तर ते काम केलं जाज्वलपणे आणि प्रखर शब्दात केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं। त्यातलाच इतिहास आहे तो अयोध्याचं मंदिर आहे। मंदिर बांधलं कुणी यापेक्षा मंदिर पाडलं कुणी याला मी महत्व देतो। मंदिर शिवसैनिकांनी पाडलंय। हा इतिहास जगाला विसरता येणार नाही, इतिहास या भारत देशाला विसरता येणार। हा जाज्वल स्वाभिमान शिवसैनिकांनी दाखवलेला होता आणि तरी सुद्धा ही पाऊल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना घ्यावं लागलं, याची दुःख कुणाला नव्हती। ज्यावेळी सरकार 19 साली स्थापन होत असताना सगळे आम्ही आमदार एकत्र होतो। मी पहिल्यांदा शिवसेनेतनं निवडून आलेला आमदार होतो। पण त्यावेळच्या आमदारांच्या भावना मला ज्यावेळी आम्हाला एका हॉटेलमध्ये ठेवलं त्यावेळी जाणीवपूर्वक दिसून येत होत्या की कुठल्याच आमदाराला अशा पद्धतीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या बरोबरचं सरकार पसंत नव्हतं। सगळ्यांच्या भावना शिंदे साहेबांना त्याचवेळी प्रत्येक आमदार त्या ठिकाणी जाऊन सांगत होता, चुकतंय, मतदारसंघ धोक्यात आमचे येतील। प्रत्येकाच्या आमदारांची समजूत घातली ती एकनाथजी शिंदे साहेबांनी घातली। ते समजूत घालताना मला आठवतं, मी होतो, अनिल बाबरसाहेब, जो शंभूराजे देसाई तुम्ही होता, आपण शिंदे साहेबांना सेपरेट भेटलो 7-8 जण। अनिल बाबरांच्या नेतृत्वाखाली भेटलो। ही काही चुकतंय गणित, परंतु मतदारसंघात आम्हाला अडचण येते। साहेबांनी एक शब्द आजही मला तो आठवतो, आपल्या साहेबांच्या घरात मुख्यमंत्री पद मिळते। उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच आपण हे सगळ्यांनी आता मान्य
करायचं, सहन करायचं. एकदा हिंदू हृदय सम्राटांच्या घरात मुख्यमंत्री पद हा इतिहास आपण महाराष्ट्राला घडवून आणूया ही त्यांची भावना. आणि या भावनेनं सरकारही झालं. आणि बघत बघत सरकार त्यावेळीची राष्ट्रवादी ही अत्यंत पद्धतशीरपणे काँग्रेस शिवसेनेला गिळायला लागलेलं दिसून येत होतं. काँग्रेसची अवस्था तशीच होती. निधीच्या बाबतीत सगळ्यांच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. एका बाजूला हा मुद्दा होता, सरकार चालवताना मतदारसंघाचा विकास करण्याच्यासाठी 2.5 वर्षात काहीच मिळायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोक अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अडचणीत आणायला लागले. त्यातून आज आलेला उठाव आहे. या उठावातून निर्माण केलं सर्व शिवसैनिक, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. औरंगाबादचं नाव त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर करण्याचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं का नाही? खऱ्या अर्थात सांगा. असल तर होय म्हणा मोठ्यानं. उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं स्वप्न कुणाचं होतं? हिंदू हृदय सम्राटाचं. अशा अनेक गोष्टी ज्या होत्या, ज्या हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न त्यांनी अनेक वेळा शिवतीर्थावरून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्न दाखवलं होतं की मला सत्ता आल्यानंतर मी हे करणार आहे, मी हे करणार आहे, हे करणार, हे करणार. त्यातलं एक सुद्धा काम उद्धव ठाकरे साहेबांच्या 2.5 वर्षात झालेलं नाही. एकही काम झालं नाही. जय शिवतत्वावर बाळासाहेब ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बोलले त्या ठिकाणी, आणि त्यातला एक निर्णय उद्धव ठाकरेंनी जर घेतलेला असेल तर मी आज हे राजकारण सोडायला तयार आहे. या ठिकाणी तुम्ही कसले वारसदार? हिंदू हृदय सम्राटांची जी स्वप्न होते, सत्ता मिळाल्यानंतर त्या स्वप्नाच्या संदर्भानं भराभर जी आर काढणं, निर्णय घेणं हे तुमचं कर्तव्य होतं. पण यातलं कोणतंही तुम्ही काम करायला तयार नव्हतं. माझ्या मतदारसंघातला अतिशय एक प्रचंड भावनिक एक विषय, 1000 कोटी योजना मला शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी दिली. फडणवीस साहेब त्यावेळी जलसंपदा मंत्री, त्यांच्याकडे ते खातं होतं. 7 बैठका त्यांनी घेऊन तो निर्णय अंतिम घेतला. 1000 कोटी रुपये दिले. आणि त्या योजनेला माझं त्यावेळी स्वप्न होतं. एवढी प्रचंड योजना दिली. सांगोला तालुक्याला जे जे पाणी शेतीला आणि पिण्याला मिळालेला आहे तो माझा इतिहासच आहे. काँग्रेस पक्षाचा 95 ते 99 आमदार असताना सुद्धा माझ्या या तालुक्यात प्यायचं पाणी आणि शेतीचं पाण्याच्या जेवढ्या सह्या झाल्या त्या शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सह्या. त्या काँग्रेसने आम्हाला काय सुद्धा दिलं. पुस्तिका मी काढणार, श्वेतपत्रिकाही काढणार आहे जाणीवपूर्वक. आज पश्चिम महाराष्ट्रात नाही, अजूनही 2 वर्षानं महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी कुणाला मिळालं तर ते सर्वात जास्त दुष्काळी तालुका असलेल्या सांगोला तालुक्याला मिळणार आहे. ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो मित्र. मनोहर जोशींनी बराबर निर्णय घेतले, शिंदे साहेबांनी निर्णय घेतले, फडणवीस साहेबांनी निर्णय घेतले, मुंडे साहेबांनी त्या काळात जलसंपदा मंत्री म्हणून निर्णय घेतले. आम्हाला दिलं ते महायुतीनं दिलं, याच दिलं म्हणून आम्ही पक्ष बदलून इकडे आलो. आमची कळवळ ज्यांना आहे, आमच्या माझ्या आया बहिणीच्या डोक्यावरी दुष्काळाची पाठी काढण्याचं काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात आपण गेलं पाहिजे या जाणीवेनं आम्ही आलो. महाराष्ट्रात आमचं रेकॉर्ड होतं मित्र. 72 सालच्या दुष्काळात मजूर आमच्यात दररोज 1,03,000 मजुराची नोंद होती. पाटलाच्या देशमुखाच्या बायकांनी सुद्धा शालू काढलं, काष्ट घातलं आणि डोक्यावर मुरमाच्या मातीच्या पाट्या घेऊन काम केलं. त्यावेळी पोटाला भाकरी मिळायची. 3 वर्ष माझ्या तालुक्यानं काढलेली. सरपंच सुद्धा मजूर, त्यांची मास्टरला मजूर म्हणून नाव. सभापतीचं नाव माझ्यात रेकॉर्ड आहे, शंभूराज.
सभापतीच्या 3 सुना जोगुता त्याच्या मजूर म्हणून काम करत होत्या 72 साली. हे दुःख आम्ही भोगलेलं आहे. हा दुष्काळ आम्ही भोगलेला. 7 वर्ष आमच्या तालुक्याला पाऊस पडला. आरबस्तानला सुद्धा पाऊस पडला असेल, पण सांगोल्याला वर्षणग्रस्त तालुक्यात आमच्या आणि ह्या विटा सुहास बाबरा तालुक्याला पाऊस पडला म्हणजे बघायला रस्त्यावरून आबाळाकडे बघायला लागत होता. त्याचा पाणी हिरवंगार झाले. कराड बसणं तुम्ही अक्कलकोट पर्यंत जायचं, कुठं तुम्हाला मोकळं रान 2 वर्षात दिसून येत नाही. शंभूराजे देसाई, अनिल बाबर, शहाजी पाटील, आम्ही एवढं जबरदस्त, जयकुमार गोरे त्यात आहेत, एवढं जोरात आम्ही काम केले. हा दुष्काळी पट्टा सगळा आम्ही हिरवागार. हा कुणामुळे झाला? फक्त शिवसेनेमुळे. आणि म्हणून शिवसेनेचा आम्हाला अभिमान आहे. शिवसेनेसाठी लढणं आमचं काम. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक रानात एक महादेवाचं देऊळ, बारकं देऊळ होतं, लाकडाचं देऊळ होतं. आणि देवळात एक पुजारी दररोज येऊन दुपारी चांगली पूजा करायची. स्वच्छ पिंड धुयाचा, बेल फुलं, त्याला ती बीत आपली पांढरी लावायचा, सगळं ती स्वच्छ धुवून ठेवायचं. आणि नेमकं दुपारी एक शेतकरी तिथं रान होतं, त्याचं नांगोर धरायचा, बैल सोडायचा, झाडाला बांधायचा, त्या देवळात कट्ट्यावर यायचा, भाकरी फडक्यातली सोडायचा, भाकरी खायचा, शिमुडाला तिथे टाकायचा, करायचा, खरकट हात तिथं धुवून टाकायचा. शंकर पार्वतीचं वर्ण इमान चाललं होतं. पार्वती म्हणली, बघा काय म्हणली, एक बिचारा आपल्या पिंडीची किती चांगली पूजा करतोय, किती चांगली सेवा करतोय, आणि दुसरं बघा ती बसलंय तिथं जेवतंय, तिथं खरकट टाकतंय, काय म्हणली. म्हणते आशीर्वाद कुणाला देणार तुम्ही? ती म्हणला, ती बाहेर बसलाय त्याला मी आशीर्वाद दिलाय. म्हणलं ऑलरेडी देऊन टाकलाय. बाहेर बसला त्याला, ती घाण करते त्याला आशीर्वाद, आज पूजा करते त्याला नाही. थांब म्हटलं. शंकरानं हात असा केला, देऊळ धाड 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 असं भूकंपासारखं हलायला लागलं. देवाळ हलायला लागलं तसं पुजारी आत बसलेला पळत सुटला आणि बाहेर गेला. आणि बाहेर शेतकरी जे बसला होता ती उलटा पळत गेला आणि खंडा दिला. त्या देवळाच्या खंडाला धरलं, देऊळ वाचवलं. ही शेतकरी म्हटला, बघितलं का खरा कोण? खरी भक्ती आहे ती कट्ट्यावर बसल्या साध्या सुध्या माणसाकडे आहे. जरी कोण देवळापाशी बसून पूजा केली तर तो खरा शिवसैनिक नाही. शिवसैनिक आहे तो अंतःकरणात शिवसेनेची खऱ्या अर्थानं विचार घेऊन जाणारा खरा भोळा बाबडा महाबळेश्वरच्या डोंगराव जन्माला आला शेतकऱ्याचं पोरग एकनाथ शिंदे ही शिवसैनिक आहे. तुम्ही मुंबईत अशाच पूजा करत बसा, त्या पूजावर जात राहा, तुमचं काम तमाम झाले. दोघं एक घ्या, अजून तिसरा आणा, चौथा ना, काय रे एक होऊन आता होत नाही तुमचं. उद्या महापालिकेत काम तमाम होणार आहे. काय सुद्धा काळजी करू नका, राहिलेल्या घरपट्ट्या सुद्धा तुम्हाला भरावं लागणार आहे. हे नेतृत्व इथलं महायुतीचं मुंबईनं मान्य केलेलं आहे. आणि त्याचं द्योतक तुम्हाला दिसून आलं. जरी शिवसेना महाराष्ट्रात एकटी लढली तरी शिवसेना ही आज ह्या तमाम मावळ्यांनी, ह्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातात दिलेला भगवा झेंडा महाराष्ट्रात डौलानं फडकवत आज दिमागदार तुम्ही वाजत गाजत या ठिकाणी वीर सावरकर भवनात आला. हेच इथं शिवसेना आहे. माझी निवडणूक मी सांगणार नाही, कारण माझ्या निवडणुकीत जेवढं काही तुम्ही बघितलंय तेवढं मलाही काही बघायला मिळालं नाही. मी सगळ्या वाड्या वस्त्यावनी पाया पडत हिंडत उतरून लोक तिथे येऊन सांगायचे टीव्हीला, आज बापू असं तुमचं दाखवलं होतं, जाऊ दे पेटू दे म्हणायचं, टीव्हीच काय मताचं बघा पुढं का चाललंय. आम्ही एकटं होतो. आनंद माने हिता हात वर करा, भाऊ कुठं बसलाय? एक एकर जमीन नाही. माझ्या आईचं नाव कलावती शपथ घेऊन 1 एकर त्याला जमीन. राहायचं घर आहे, बारका बांगला घाणवाट ठेवलाय 1.5 कोटी.
5,000 मतानं विक्रमी स्ट्राईक रेट माझा आहे. 26,000 मतदान पोल झालं. 5,000 मतानं सीट आणली. सीमा सरगर तिथं आली. असं ताई देवाशप सांगते, सकाळी स्वयंपाक करते, भाकरी करते आणि 15-16 शेरडाई केली. ती शेरड घेऊन जाते, शेरड राखते दिवसभर, दिवस मावळताना येते. तिला उभा केली. ते बघा ती उभा जर सही फॉर्म माझ्या ऑफिसमध्ये आपल्या शिवसेनेला भरला. हात थरथर थरथर कापत होता. तिला मी पाणी पाजलं, चहा पी म्हटलं, आणि मग तो या अंगठा मार म्हणतो. एवढी ती गरीब. आणि त्याला तुम्हाला सांगतो, ती पोरगी निवडून आली. महत्वाचं नाही ती पोरगी कुणाच्या विरोधात निवडून आली. ज्याची फाईट इस्टेट 450 कोटी रुपयाची आहे फाईट, ज्याच्या बंगल्यावर कुठलाही हेलिकॉप्टर आलं तर ज्याच्या बंगल्यावर उतरतं त्या माणसं त्याच्या पोरीला पाडलं त्या ठिकाणी. हा इतिहास त्या ठिकाणी. हा शहाजी पटलाचा इतिहास नाही, हा सीमा सरगरचा इतिहास नाही. हा इतिहास आहे तो शिवसेनेचा इतिहास आहे. इतिहास आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर तमाम सांगोला तालुका शहरानं 23 तारखेचा प्रचाराचा नारळ फोडला. त्याच वेळी हळी देऊन सगळ्या माझ्या तरण्या ताटानी पोरांनी सांगितलं होतं साहेबांना, साहेब जावा तुम्ही गुलाल घेऊनच मुंबईला येऊन. आज ही मुंबईला गुलाल घेऊन पोराले येईल. कुठली लढाई मित्रांनो तुम्ही काळजी करू नका. जीवनात कुठलीही लढाई खेळायची असेल तर त्यासाठी माझं कसं होईल, मला पैसे कसं, माझी यंत्रणा कशी, काय कशी मला कशाला. एक तर मी ह्याला नको म्हणतो, मी लगा मागणं बोलतो तर ओढून घेते परत म्हणते दुसऱ्याला. बरं तरी संपतो राजे. आता डायलॉग मारतो त्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा. एकच गोष्ट, जग जिंकलं अलेक्झांडर सिकंदराने. भारत देश सुद्धा त्याने जिंकला. बरोबर आहे इतिहास. राजा पुरूचा पराभव केला, सिकंदरानं भारत जिंकलं. भारतवर्ष त्यावेळेस. आणि पुरू एवढ्या जबरदस्त लढाई खेळला की सिकंदर विजयी झाल्यानंतर पुरूला नतमस्तक झाला. सांगितलं जग जिंकलं पण अशी लढाई मी बघितली नव्हती. तुझा देश तुला हितच अर्पण करतो आणि मी माझ्या देशाला जातो. तू माझ्यापेक्षा पराक्रमी. हा इतिहास आपला घडलेला आहे, भारत देशात घडलेला. हे भारतवर्ष आहे पुरू राजाचं. हे हा देश आहे. सिकंदराला बाप नव्हता, ही माहित आहे कुणाला? त्या बापाचं नाव कुठल्या इतिहासात तुम्ही गुन्हे वाचलंय का? सिकंदरला बाप नव्हता, अनावरस बालक आहे. त्याची आई गुलाम होती आणि गुलाम इनामदार श्रीमंत त्यावेळी सुंदर स्त्रिया वापरत होती. त्यातनं त्याचा जन्म झाला. बापाचं नाव माहित. ज्यावेळी ती आई बाळातीन झाली, बाळातीन झाल्यानंतर त्या आईनं तिच्या उदरातनं पोरग बाळ आलं. बाहेर आलं तसं त्याचा पाय धरला आणि बर्फाच्या पाण्यात गदा गदा हलवायला सुरुवात केली. बर्फात हलवलं तसंच पोरग हाताला धरलं, जाळातनं फिरवायला सुरुवात केली. सगळ्या आया बेभान झाल्या. हिला वेळ लागलं म्हणून तिला बाहेर पाडलं, तिला धरलं, बाळ बाजूला काढून घेतलं. तुला अक्कल आहे म्हणली, तुला एवढं सुंदर मूल जन्माला आलं आणि तू त्याला जात कशी धरायला लागली? मी त्याला बर्फात आणि जाळात एवढ्यासाठी धरलंय, आगीशी तो खेळला पाहिजे, तुफानाशी लढला पाहिजे म्हणून त्याला मी आज जाळात आणि आगीबरोबर तुफानाबरोबर खेळायला शिकवलंय. माझं पोरग जग जिंकील म्हणजे सिकंदराची आई. आणि या सिकंदरांना जग त्यांना आशीर्वाद आहे. आई कधीच राजवाड्यात आली नाही. आज ग्रीकमध्ये सिकंदराचा राजवाडा जेवढा सुंदर आणि देखणा आहे तेवढा जगाच्या पाठीवर आज ही इमारत नाही.
एवढ्या सुंदर राजवाड्यात सिकंदराज आई झोपडीत गावाबाहेर राहत होती. आणि ज्यावेळी जग जिंकण्याचा त्यानं पराक्रम करायचं ठरवलं, तो राजवाड्यात आला. संपूर्ण त्याचा राजधानी त्याला आशीर्वाद द्यायला उभा राहिल्यानंतर तो उतरत होता. हे सिकंदर म्हणून घोषणा होत होत्या. हात करत करत आला. 2 हातात 2 तलवारी अशा घेऊन दाखवत होता. सप 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 अशा सिंहासारख्या पायऱ्या चढून आला. समोर बघतो तर आई होती. आईला नतमस्तक झाला, हसला, पुढं 2 पावलं गेला आणि गारा दिशी मागं वळला. माते, मी जग जिंकण्यासाठी निघालो, तू मला आशीर्वाद का दिला नाही म्हटलं. त्या आईनं सांगितलं, हे जग तू जाता जाता जिंकणार आहे, कारण तू माझ्या उदरातनं जन्म घेतलाय आणि माझ्या स्तनाचं दूध पेलाय. तू ही जग जिंकणार आहे. सूर्य जिंकण्यासाठी ज्यावेळी तू निघशील त्यावेळी माझा आशीर्वाद घे. जय हिंद, जय महाराष्ट्र एवढाच सांगून सांगतो की पराक्रम करायचा आहे तो आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी, भगव्या झेंड्यासाठी, हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरेंच्या विचार काय रसद आहे बघायची नाही. पुढं जिंकत जायला. हमीदनं एक बॉम्ब हातात घातला आणि रणगाडा उधळू सुरा करून टाकला होता. इतिहास पाकिस्तानच्या विरोधातल्या युद्धात लाभलाय. असंच ते रसद घ्या आणि युद्ध शिवसेनेचं, भगव्या झेंड्याचं, शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी लढाई खेळा. एवढा संदेश लहान भाऊ थोरला भाऊ म्हणून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहाजी बापूंनी बोलत जावं आणि आपण ऐकत जावं असंच तुमच्या मनात आहे, परंतु त्यांच्याकडे खूप काही सांगण्यासारखं असतं. ग्रामीण शैली